तर इंग्लिशमध्ये डिफिकल्टीज फेस बाय MSME इन लोन्स असला तरी मराठीमध्ये त्याचं शब्दशः रूपांतर होत नाही. मी या सेशनवरती बोलणार आहे की कर्ज पहावे करून. जसं आपण लग्न पहावे करून म्हणतो आणि असं म्हणतो की न करणारा सुद्धा पस्तावतो आणि केलेला सुद्धा पस्तावतो, तसं एखाद्या बिझनेसमनला कर्ज घेतलं नाही तरी अडचण होते आणि कर्ज घेतलं तरी अडचण होते. तर ह्या काय अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. त्या अगोदर थोडक्यात बिझनेस, MSME बिझनेस कसा करायचा, बिझनेसना कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतात हे मी पुढच्या 5-10 मिनिटात सांगेन. पीटर ड्रकर नावाचे एक प्रोफेसर होते मॅनेजमेंटचे. त्यांनी बिझनेस म्हणजे एक व्याख्या केली. वेन एव्हर यू सी अ सक्सेसफुल बिझनेस, समवन वन्स मेड अ करेजियस डिसिजन. तुम्ही सगळे इथं आज आहेत ते बिझनेस ओनर किंवा MSME ओनर म्हणून आलेला आहात. एक अशी डिसिजन तुम्ही घेतली आपल्या आयुष्यामध्ये पैसे मिळवायच्या दृष्टिकोनातून की नोकरी न करता स्वतःचा छोटा का असेना व्यवसाय करावा. आणि त्यासाठीच आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतो की रिस्क है तो इश्क है. सक्सेसची व्याख्या स्वामी विवेकानंदांनी एक दिलेली आहे जवळजवळ 200-300 वर्षापूर्वी. सक्सेस म्हणजे नेमकं काय असतं? टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, live on that idea, let the brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea and just leave every other idea alone. This is the way to success. आम्हाला कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, ते म्हणायचे की 11वी-12वी मध्ये असताना झोपेतनं उठवलं तरी तुम्हाला फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. तसं बिझनेसमनला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त बिझनेस दिसला पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. यूट्यूबमध्ये, इंस्टाग्रामवर आता खूप व्हिडिओ आहेत मोटिवेशनचे. तुम्ही जर त्यांची सुरुवात बघितली तर त्यांनी शून्यातनं सुरुवात केली, कारण सक्सेसफुल व्हायचं. तीच आयडिया आपल्याला आज या MSME मध्ये आम्ही तुम्हाला सांगून देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. तर सुरुवात करूया. आपण या सेशनमध्ये काय काय डिस्कस करणार आहे याची थोडक्यात मी माहिती दिलेली आहे. आता हा एक प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. मी स्वतः लोन कन्सल्टिंगची कामं करत असल्यामुळे बऱ्याच वेळेला क्लायंट आमच्याकडे येतात आणि लोन करण्यासाठी सांगतात की सर आम्हाला असं लोन करायचं आहे. आता उदाहरणार्थ इथे एक प्रश्न विचारला की आय वॉन्ट टू बाय अ लोन हाऊस, तर मी काय करायला पाहिजे.